ची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 8000 रुपये होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। लिंबू झाले गोड तर पावसाळ्याच्या भावामध्ये आता चक्क किलोभर मिळतोय। बाजारामध्ये वाढली आवक। 5-10 रुपयांना मिळणारे लिंबू आता झाले स्वस्त। सलग तिसऱ्या दिवशीही पावसाच्या वसंतधार तर जिल्हा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला। सततच्या पावसामुळे पिकांची मुळे सडली। कोंडी टाळा आणि कापूस किसान ॲपवर नोंदणी करून घ्या। ॲपवर नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत असणार। शेतकऱ्यांना मिळणार 8111 रुपये हमी भाव। पीक तारलं तर वन प्राण्यांनी तोडवलं, भरपाई कुठे मागणार? वन्य प्राण्यांचे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केल्यास शेतकऱ्यांना करता येणार आता ऑनलाईन तक्रार। अतिवृष्टीमुळे नुकसान तत्काळ भरपाई द्या। तालुका काँग्रेसकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। अकोला जिल्ह्यातील ऑगस्ट आणि 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। याबाबत महसूल विभागाने सर्वेक्षण करून सुद्धा पूर्ण केलेलं आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रति हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना तातडीने आणि सरसकट देण्यात यावी अशी मागणी अकोला तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली। पीक नुकसानीचे पंचनामे नाहीत तर शेतकऱ्यांना तीव्र नाराजी। मळसूर परिसरातील अतिवृष्टीचं थैमान। महसूल यंत्रणेकडून हालचाली सुरू। जिल्ह्यातील 75% शेतकरी ई पीक नोंदणी प्रक्रिया बाहेर पोहोचले। 2 लाख हेक्टर क्षेत्राचा अहवाल आला तर महसूल प्रशासनाकडे पाठवण्यात आला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बिना शर्त तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। प्रहार जनशक्ती पक्षाकडून तहसीलदाराला निवेदन देण्यात आले। अकोटमधील तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आणि कोणत्याही अटी शर्तीशिवाय नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदाराकडे निवेदनद्वारे केलेली आहे। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबतचा शासकीय संरक्षण अहवाल उपलब्ध झालेला आहे। सर्वेनुसार नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी। कोणतेही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले। 32,000 शेतकऱ्यांना नमो योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा। मूर्तिजापुरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी। राज्य सरकारच्या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला। 26,000 हेक्टर क्षेत्रामध्ये धान पिकांची लागवड करण्यात आली। 2,265 हेक्टर क्षेत्रामध्ये तूर पिकांची लागवड करण्यात आली। 5 मंडळामध्ये अतिवृष्टी शेताचं झालं तलाव तर पावसाची सर्वाधिक रिपरिप सुरूच। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। ई पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा अहवाल तर खरीप 2025 साठी 14 सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार। अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी। माजी आमदार धीरज देशमुख यांची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली। सन्मान दिला महासन्मान कधी? 3,10,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये। राज्य शासनाकडून संबंधित विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला। तारीख ठरताच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार। कधी 100 रुपये तर कधी 20 रुपये किलो टोमॅटोचा रंग का बदलतो? बाजारपेठमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये अस्थिरता तर 1.5 महिन्यापूर्वी भाव आता 100 रुपयापर्यंत भाव वाढले होते। अनुदान घोटाळा प्रकरण तर 100 जणांचे नोंदवले जबाब। जमिनीसाठी 20 जणांची न्यायालयामध्ये धाव। केळीच्या भावामध्ये पुन्हा घसरण झाली तर शेतकऱ्यांना फटका बसला। सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभालाच केळी उत्पादक शेतकरी आला घायकुतीला। 93 कोटी रुपये आले पण प्रस्ताव दाखल केवळ 30 कोटी रुपयांचा। जिल्हा नियोजन समिती दायित्वाचं कामांना दिले जाणार प्राधान्य। साहेब नुकसानग्रस्त भागाची कधी करणार पाहणी? आज करू किंवा उद्या करू म्हणत 20 दिवस लोटले। अनेकांच्या गेल्या जमिनी खरडून। 2 आठवड्यापूर्वी बसबा परिसरातील अतिवृष्टीग्रस्त सबूचा पाऊस झाला असून 10 ते 15 शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली गेले। परंतु 20 दिवस लोटले तरी अजूनही न पाहणी केली आणि न पंचनामे। पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। कोणता मुहूर्त पाहणार आहे असा प्रश्न सध्या शेतकरी उपस्थित करत आहे। किसान सभेची तहसीलदारावर निर्देशन करण्यात आलं तर 3 सप्टेंबर रोजी माजलगाव तहसीलासमोर शेतकऱ्यांचे निदर्शन। 8,500 वारसांचा सातबारा जिवंत झाला। राज्य शासनाच्या वतीने राबवली जाते जिवंत सातबारा मोहीम। आम्हाला सोबतच्या वादामुळे व्यापाऱ्यांना शिवरूप बाजार समितीमध्ये लिलाव ठेवले बंद। बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथे होता याबाबत मला माहिती नाही, मात्र उद्या या संदर्भामध्ये बैठक बोलवली।
घोषणाची गती, अंमलबजावणीची मंदी आणि नमो निधीपासून शेतकरी दूर. जिल्ह्यातील 3.5 लाख लाभार्थी प्रतीक्षामध्ये. राज्य शासनाची घोषणा पडली अडगळीत. कृषी दुकानाच्या तपासण्या कधी होणार, तर चढ्या भावाने कीटकनाशके विक्री होत असल्यामुळे शेतकरी तक्रारी करत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का. बीडमध्ये शासन निर्णयाची होळी करत संताप. मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातील समष्टी करण्याबाबत शासनाच्या निर्णयाविरोधामध्ये बीड जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. बारामती तालुका सहकारी दूध संघाकडून दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली. दूध उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. हैदराबाद गॅजेटचा मराठा समाजालाच फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचं पत्रकार परिषदेमध्ये प्रतिपादन करण्यात आले. दोंड तालुक्यातील भुसार मालाचे भाव स्थिर झाले, तर केडगावला कांदा लिंबू आवक घटली. दोंड बाजारभाव. दोंड येथील मुख्य बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक स्थिर झाल्यामुळे बाजारभावामध्ये विशेष बदल झाला नाही. डाळिंबाची आवक वाढल्यामुळे त्याचे भावही स्थिर होते. शासन निर्णय नव्हे तर माहिती पुस्तिका. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका. ओबीसीमध्ये संताप. JRला प्रचंड विरोध झाला, तर हक्कावर गदा येणार असल्याची भावना. छगन भुजबळ म्हणाले, सरकार असा निर्णय घेईल ही अपेक्षा नव्हती. मंत्रिमंडळ बैठकीला जाणेही टाळले. JR विरोधामध्ये ओबीसी संघटनांनी कोर्टात जायची तयारी. ठिकठिकाणी आंदोलन सुरू. फडणवीस सरकारमधील या मंत्र्याला गुणरत्न सदावर्ते यांचा ओपन चॅलेंज. थेट म्हणाले, पोलिसांना मारहाण झालेले गुन्हे दाखल करा. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सरकारने JR काढलाय, मात्र याला आता जोरदार विरोध होताना दिसतोय. थेट सरकारवर टीका केली जात आहे, तर हा JR बेकायदेशीर असल्याचं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. कोकणमध्ये महाराष्ट्रातील 3 दिवस अतिवृष्टी इशारा देण्यात आला, तर पुण्यामध्ये कोल्हापूरला हाय अलर्ट देण्यात आला. दसरा दिवाळीच करा बंपर वस्तूची खरेदी, तर GST लागणार कमी. शेतकऱ्यांपासून तर उद्योगपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सर्वांनाच ऐतिहासिक दिवाळी भेट मिळणार. आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा यांचे निर्देश. आता शेतकरी रस्त्यावर उतरणार. थेट रास्ता रोको आणि रेल रोको करणार. कारण काय? गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर घसरत असल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने 1,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान आणि 3,000 रुपये प्रति क्विंटल किमान भाव मिळण्याची मागणी करण्यात आली. आनंदाची बातमी आली. गाईच्या दूध दरामध्ये 3 रुपयापर्यंत वाढ झाली. सातारा जिल्ह्यातील सुमारे 55,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. श्रावणबाळ योजनेमध्ये दिव्यांगासाठी 1,000 रुपयांची वाढ. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या हाती काहीच लागलं नाही, तर असीम सरोदेकडून शासन निर्णयाचं विश्लेषण. सरकारच्या त्या अटीवर बोट ठेवण्यात आले. शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला, तर नमोच्या 7व्या हप्त्यासाठी 1,932 कोटी रुपये मंजूर झाले. शासन निर्णय प्रसिद्ध झाला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरणासाठी 19,032.72 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पीक विम्याचा ट्रिगर रद्द केल्यामुळे शेतकरी 700 कोटी रुपयाला मुकले. यंदा जिल्ह्यातील खरीप 90% अधिक नुकसान होऊन सुद्धा शेतकरी विमा कंपनीकडून 3 घटका अंतर्गत मिळणाऱ्या अंदाजित 700 कोटी रुपयाचा नुकसान भरपाईला मुकले आहेत. कर्जमाफीसाठी समिती स्थापन करणार. योग्य वेळी निर्णय घेणार. अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी आणि दिलासादायक बातमी. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. कर्जमाफी योग्य वेळी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी श्रीगोंदा येथील शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना सांगितले. 1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरामध्ये वाढ करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. शेतकऱ्यांसाठी सुविधा आणि रोजगाराची सुद्धा संधी उपलब्ध करण्यात आली. हिरव्या मिरचीला अल्प दर आणि मजूर टंचाईमुळे शेतकरी अडचणीत. सिल्लोड तालुक्यातील शेती लागवडीसाठी केलेला खते कीटकनाशक खर्च ही निघेना. रेणापूर तालुक्यामध्ये पावसामुळे 44,000 शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान. कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज, तर 33% पेक्षा अधिक नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला.